नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 5 वर्ष मुलीसाठी शाही मस्तानी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर याकरता इथे मी 6 वारी साडी घेतलेली जी आहे, जी की नेव्ही ब्लू कलरमध्ये आहे आणि या साईजमध्ये साधारण मी इथे 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे। अस्तर इथे 4 फोल्डमध्ये ठेवलं। माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे आणि समोरची बाजू ओपन आहे। आता सुरुवातीला आपल्याला पूर्ण साडीची जी आहे उंची घ्यायची आहे, जी तुम्ही मापामध्ये घेतलेली असेल किंवा मेजरमेंट घेतलं असेल त्याप्रमाणे पूर्ण साडीची जी आहे आपल्याला उंची कमरेपासून टाचेपर्यंतची किंवा पायापर्यंतचा असं माप घ्यायचं आहे आणि साधारण इथे मी 24 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 24 ते 25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं। आता त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे 2 माप लागणार आहेत। एक तुम्हाला हिप साईजचं माप लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, हिपचा 3रा भाग काढून घ्यायचा आहे आणि हिपचा 4था भाग काढून घ्यायचा आहे। म्हणजे जे पण तुमचं हिप साईज आहे पूर्ण, जसं की इथे 22 इंच आहे तर त्याचा 3रा भाग एक काढून घ्यायचा आहे आणि 22 भागिले परत तुम्हाला 4 अशा पद्धतीने 2 मेजरमेंट्स तुम्हाला लागणार आहे। तर अशा पद्धतीने इथे 8 इंच 22 भागिले 3 केल्यानंतर 8 इंच येतं आणि आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला हिपचा 4था भाग घ्यायचा आहे। आता हे 8 इंच जे आहे ते क्रच एरियाचं मेजरमेंट असणार आहे आपलं। आता 22 भागिले इथे 4 करून घ्यायचं। तर ते खूप इझी मेथड सांगते मी तुम्हाला, कॅल्सी नाही यूज केली तरी चालणार आहे। तर सुरुवातीला इथे 22 इंचावरती एक मार्किंग केलं, टेप जो आहे फोल्ड केला। आता आपल्याला याच्यामध्ये लूजिंग पण ऍड करायची आहे। तर लूजिंगसह आपण इथे 22 प्लस इथे आपण घेताना घेतलेला आहे साधारण 26 इंचावरती मार्किंग केलं आणि त्यानंतर टेप परत एकदा फोल्ड केला। हा डबल फोल्डमध्ये होता। परत एकदा आपण इथे टेप फोल्ड करून घेतला आणि अशा पद्धतीने साधारण 6.5 ते 7 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। ते मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये 8 इंचावरती परत एक मार्किंग करून घ्यायचं आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं क्रच एरियाचं किंवा आसनचं मेजरमेंट तुम्हाला 8 इंच घ्यायचं आहे या साईजमध्ये। प्लस मी इथे 1 इंच परत सिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेत आहे, कारण साडी जी आहे ती जास्त दिवस पण घालता यावी याकरता 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी। स्केलनी रेष आखून घेतली आणि त्यानंतर ही रेष जी आहे आपण पुढे 2 इंच साधारण वाढवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने 2 इंच रेष वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथे जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे, दाखवल्याप्रमाणे जे आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर खालचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला घ्यायचा आहे बॉटमचं मेजरमेंट। तर या साईजमध्ये साधारण 5 इंच जे आहे तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं, प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी मार्जिनसह बॉटमसाठीचे जे मार्किंग आहे ते करून घेतलेलं आहे आणि अस्तरवरती आपली जी आहे सलवारची कटिंग झालेली आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। दोन्ही पार्ट्स कट करून सेपरेट केले। आता त्यानंतर साडीचे जे मेन फॅब्रिक आहे किंवा साडीची कटिंग करूयात। तर इथे साडी सरळ ठेवलेली आहे आणि मी बसले आहे, तर माझ्या हाताचा उजवा हात जो आहे त्या बाजूने मी पदर ठेवला आणि त्यानंतर इथे एकदा मी मार्किंग केलं 25 इंच। तुम्हाला जी साडीची उंची आहे तुमच्या साडीची त्याप्रमाणे 25 इंच एकदा आणि 25 इंच दोनदा, म्हणजे 25 अधिक 25 असं 2 वेळा मार्किंग करायचं आणि साडीची घडी करून घ्यायची। त्यानंतर खालच्या बाजूने साधारण इथे पहा, इथे तुम्ही 13 ते 14 इंचावरती मार्किंग करू शकता, एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो पदराचा। तर अशा पद्धतीने मी साधारण 13 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, साडीची उंची जी आहे ती घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी इंच टेप ठेवला आणि एक मार्किंग जी आहे मी सरळ करून घेणार आहे वरच्या बाजूला। अशा पद्धतीने मी मार्किंग केली आणि ही जी रेष आहे ही उंची झाली। खालच्या बाजूने 13 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि वरच्या बाजूने 25 अधिक 25 अशाच पद्धतीने घेऊन तिरकस रेष जी आहे ती जॉईंट करून घेतली वरच्या बाजूला। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला पदराचा जो भाग आहे कट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने एवढा आपला जो आहे पदर तयार झालेला आहे। पदर ज्या बाजूने कट केला त्याच बाजूने आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने सलवारचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। एक पार्ट ठेवून घ्यायचा सलवारचा, खालच्या बाजूने काट आलेला आहे, व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण इथे हा पार्ट ठेवला तर त्याच्या साईडने चॉकच्या साह्याने आपल्याला मार्किंग करायचं। आता इथे पहा की जो अस्तरचा भाग आहे वरचा भाग, तिथून आपल्याला 4 ते 5 इंच एक्स्ट्रा जो आहे भाग घ्यायचा आहे। का तर वरती जे आहेत आपल्याला चुन्या याव्यात, जी धोती जी असणार आहे आपली सलवार यामध्ये साडीची जी, तर ते वरच्या बाजूने छान चुन्या यावा याकरता आपण 5 इंच फॅब्रिक एक्स्ट्रा घेतलं।
त्यानंतर आता काष्ट्याची कटिंग करायची आहे. फॅब्रिक मी इथे डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे. काठांचा भाग जो आहे तो माझ्या बाजूने ठेवला आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा पूर्ण उंचीचं मार्किंग केलं. जी पण सलवार आहे ती ठेवून पूर्ण उंचीचं मार्किंग केलं. त्यानंतर काष्ट्याची कटिंग करताना काष्ट्याचं जे कापड आहे ते साधारण रुंदी किती असावी, तर 13 ते 14 इंच रुंदी असावी. 13 इंच रुंदी आपल्याला मिळाली. त्याचबरोबर काष्ट्याची उंची किती असावी, तर जी तुमची साडीची पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 5 ते 6 इंच काष्टा जो आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा असतो. तर 25 अधिक इथे 5 ते 6 इंच आपण एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलं आणि काष्ट्याची कटिंग करून घेतली. त्यानंतर पहा, अस्तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने डबल फोल्ड करून घेतलं मी आणि त्यावरती आता हे मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. काठांचा भाग ठेवून घ्यायचा आहे. काठांचा भाग ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण जो साडीचा भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे. जे आकारापर्यंत आपण ॲज इट इज व्यवस्थित असं शिवून घेणार आहोत. त्यानंतर वरचा जो सरळ भाग आहे तो देखील शिवून घ्यायचा आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे, जे 5 इंच आपण घेतलं, त्याच्या अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत. चुन्यांचं डायरेक्शन वरच्या बाजूने म्हणजे कमरेच्या बाजूने असावं. अशी ही जी आहे सलवारचा पॅटर्न जो आहे आपल्याला इथे तयार करून घ्यायचा. त्यानंतर आता इथे पहा, ज्या शाही मस्तानीच्या पुढच्या प्लेट्स आहेत त्या करता उरलेलं फॅब्रिक मी घेतलं. तेवढ्याच उंचीचं फॅब्रिक घ्यायचं आहे जेवढ्या उंचीची साडी आहे. फक्त 1 इंच एक्स्ट्रा तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर आता पहा, सुरुवातीला मी 7 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. वरती पण 7 इंच मार्किंग केलं आणि खाली पण अशा पद्धतीने 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ही जी शाही मस्तानी आपण बघत आहोत तर ही कुठेही काठ जॉईंट न करता अशा पद्धतीने आपण शिवणार आहोत. तर पहिली प्लेट जी घ्यायची आहे आपल्याला साधारण 4 इंचाची घ्यायची आहे. या साईजमध्ये 3.5 ते 4 इंचाची तुम्ही प्लेट जी आहे तो घेऊ शकता आणि ज्या मापाची पहिली प्लेट आपण घेतलेली आहे त्याच मापाच्या आपल्या सर्व प्लेट्स येतील. तर पहिली प्लेट जी आहे तिथे आपण पिन लावून घ्यायची. हा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला आधीच रेडी करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर स्टिच करायचा आहे. हा पूर्ण पॅटर्न पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि प्रेस पण करायचा आहे. प्रेस केल्यानंतर त्याला लुक जो आहे तो खूप छान येतो आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने हे पहा, दुसरी प्लेट मी इथे घेतलेली आहे. आता इथे पहा, तुम्हाला जर प्लेट्ससाठी फॅब्रिक जास्त असेल तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या किंवा एकावर एक घेतल्या तरी चालणार आहेत. म्हणजे 2 प्लेट्समधला गॅप जो आहे तो तुम्ही कमी घेतला तरी चालणार आहे. आता फॅब्रिक कमी असेल तर प्लेट्सची जी हे जे फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूने थोडंसं उचलून घ्यायचं आणि छान असा झिगझॅग पॅटर्न जो आहे तो बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित. पूर्ण पॅटर्न मी असाच रेडी करून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे. पूर्ण पॅटर्न रेडी करायचा, त्यावरती प्रेस करायचा आहे व्यवस्थित असं आणि जो 7 इंचाचा पार्ट आपण सोडला तिथे आपल्याला जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हे पहा, सुंदर असा शाही मस्तानीचा हा पुढचा ओचा म्हणू शकता किंवा घेर जो आहे किंवा निर्या ज्याला आपण म्हणू शकतो ते आपल्या इथे तयार झालेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने हा पार्ट तयार झाला. आता वरच्या बाजूने थोडासा काठ मला कमी पडणार आहे तर तो काठ जो आहे तो मी व्यवस्थित जॉईंट करणार आणि अशा पद्धतीने पहा, इथे हा काठ जो आहे वरच्या बाजूने आपल्याला अजून जॉईंट करून घ्यायचा आणि एक निरी जी आहे आपण इथे एक्स्ट्रा करून घेणार आहोत. तर असा हा शाही मस्तानीचा पॅटर्न आपला तयार करायचा. सलवारचा पार्ट जो आहे त्याच्या आपले दोन्ही सलवारचे पॅटर्न रेडी झालेत. आता पहा, इथे पदर घेतलेला आहे मी. कोणताही एक सलवारचा पॅटर्न घ्यायचा आणि उजव्या हाताचा जो जे आकार आहे तिथून आपल्याला पदर जॉईंट करायला सुरुवात करायची. तर पहा, मी ज्या साईडने बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताला मी पदर जॉईंट करून घेतला. जे आकाराच्या खाली साधारण 4 इंच असा पदर आपल्याला जॉईंट करायला सुरुवात करायची आणि याला देखील प्लेट्स घ्यायच्या आणि जे आकारापर्यंत व्यवस्थित प्लेट्स घेऊन जॉईंट करून घ्यायचं. पदर इथे जॉईंट करून घेतला आपण आणि त्या पदरावरच आपल्याला काय करायचं आहे, काष्टा जो आहे तो व्यवस्थित जॉईंट करायचा. पदर मी इथे जॉईंट करून घेतला आणि ज्या बाजूला पदर जॉईंट केलेला आहे एक्झॅक्टली त्याच्याच विरुद्ध बाजूने आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या जॉईंट करायच्या. प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे ते आपल्याला उलटं ठेवायचं, पदर सरळ ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता की काष्टा देखील मी इथे जॉईंट केला. काष्टा सरळ ठेवलेला आहे. त्याचबरोबर दुसरा सलवारचा जो पार्ट आहे त्याला देखील मी काष्टा जॉईंट करून घेतला. त्यानंतर आता दोन्ही जे आकार आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत
प्लेट्सचा जो भाग आहे, ज्या बाजूने आपण पदर जोडला त्याच्या विरुद्ध आसनच्या भागामध्ये प्लेट्स जोडायच्या आणि प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्याला उलट्या जोडायच्या आहेत. काष्टा आणि पदर सरळ जोडायचा आहे. अशा पद्धतीने सलवारला आपण फिटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित. काष्टा कसा जोडायचा याचा व्हिडिओ याआधीही अपलोड झालेला आहे. काही साड्यांमध्ये नऊवारी साडीचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने प्लेट्सचा जो भाग आहे तर कमरेचा सेंटर आणि कमरेचा जो शिलाईचा भाग आहे सेंटरचा आसनचा, तिथून परत आपल्याला हाफ पार्ट घ्यायचा आहे किंवा त्याचा सेंटर घेऊन व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, प्लेट्स जॉईन करून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे. इथे तुम्ही पिन लावून घेतली तरी चालणार आहे. आणि जो एक्स्ट्रा पार्ट इथे 1 इंच दिसत आहे तर त्याची पण छान अशी प्लेट घ्यायची आणि व्यवस्थित हा पार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा हा पार्ट स्टिच करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की साडी जी आहे ती उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे बॅक साईड टर्न करून घ्यायची आणि काष्टा जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर काष्टा पहा, अशा पद्धतीने दोन्ही काष्टे आपले बॅक साईडला आलेले आहेत आणि काष्टा पाहू शकता तुम्ही. तर काष्टा कसा जोडायचा, तर हे बघा, अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आपल्याला. इथे जेवढा काठ आहे त्याच काठाच्या रुंदी इतकी जी आहे आतली एक प्लेट घ्यायची आणि नंतरच्या प्लेट छोट्या आल्या तरी चालतील. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला दोन्ही काष्टे तयार करून घ्यायचे आणि सेंटरच्या बाजूला पिनने फिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आणि त्यानंतर ते देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचे. हे पहा, सेम अशाच पद्धतीने दुसरा जो काष्टा आहे तो देखील आपण जॉईंट करून घेणार आहोत किंवा स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि साधारण हे पहा, इथून दोन्ही काष्टे जे आहे साधारण 4 ते 5 इंचापर्यंत असे जे आहेत आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत. प्लेट्स जॉईन केल्या, त्यानंतर काष्टा जॉईन करून घेतलेला आहे, स्टिच करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा होतो की नॉट कोणत्या साईडने असावं, तर पदर जो आहे तो आपला डाव्या खांद्यावर येतो. तर आपल्याला काय करायचं आहे, प्लेट्स ज्या बाजूने आपण जॉईंट केल्या डाव्या बाजूने, तर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला नॉटचा जो पार्ट आहे तो ओपन ठेवायचा, जेणेकरून तो पदराच्या खाली झाकला जातो. तर अशा पद्धतीची बॉर्डर घेऊन मी हा बेल्ट जो आहे तो अटॅच करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर अशी नऊवारी शाही मस्तानी साडी जी आहे आपली ते तयार झालेली आहे. खूप छान असा हिचा लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. उद्या ह्याच साडीवरील ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड होणार आहे. तर ब्लाऊजचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही नक्की पहा.